अचिव्हमेंट मी बघतोय, कारण की जीवनामध्ये ह्या अचिव्हमेंट शेअरिंग करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत, राईट, त्या गोष्टींना जर आपण अप्रिशिएट करू तर आपल्याला पुढे चालून आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी सुद्धा आपल्याला इझिली आपल्या लाईफमध्ये मिळू शकतात, राईट. सो येस, जयदीप सर, स्वतःला तुम्ही अनम्यूट करू शकता अँड यू कॅन शेअर युअर अचिव्हमेंट. नमस्कार सर. मी नमस्कार. मी जयदीप पाटील, राहणार सांगली. ऑक्टोबर 28 रोजी मी आपल्या कम्युनिटीचा मेंबर झालो. आणि माझी कालची अचिव्हमेंट ही अशी आहे की काल इतका दिवस माझा दिवसभर तर चांगला गेला, पण संध्याकाळ इतकी चांगली गेली की तुम्ही 3 तासापूर्वीच एक काल माझा व्हिडिओ तुम्ही आपल्या कम्युनिटीच्या ग्रुपवरती युट्यूबला अपलोड केला होता. तो येस. पाहून इतकं खूप चांगलं वाटलं आणि ते माझी पूर्ण दिवसाची नाही लाईफ मधली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट वाटली. कारण का की आतापर्यंत मी माझ्या लिमिटेड लोकांच्या पर्यंत मर्यादित होतो, लिमिटेड लोक मला ओळखत होती, पण काल तुमच्यामुळं मला जो सन्मान मिळाला युट्यूबवरती तुम्ही जे पब्लिश केलं त्याच्यामुळं येस. खूप मला आनंद वाटला. आणि मला थोडंसं असं वाटलं की कुठंतरी मी या कम्युनिटीचा मेंबर झालो आणि तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून नाही देऊ शकलो, पण काल मी जो माझा एक्सपिरियन्स शेअर केला तो बऱ्याच लोकांना कदाचित बऱ्यापैकी आयडिया क्लिअरही झाल्या असतील की आपली कम्युनिटीचं उद्दिष्ट एक्झॅक्टली काय आहे. की प्रीतम सरांना पैसे नाहीत कमवायचे, पण लोकांचे जे पैशाचं ओझं डोक्यावरती आहे किंवा जे डिप्रेशन घेऊन आज लोक जगतायत ते येस. कुठंतरी सरांनी भोगलेलं आहे कधीतरी पूर्वी. ते सरांना कमी करायचा हा माझा जो हेतू होता काल सांगण्याचा, तो कदाचित पूर्ण झाला असं मला वाटतंय. आणि लवकरच मी आपल्या कम्युनिटीचे जे पुढचे क्लब्स आहेत, आपले गोल्डन मेंबरशिप असेल, डायमंड मेंबरशिप आहे, त्यामध्ये मला लवकरात लवकर यायचं हे माझं एक मोठं गोल मी डोळ्यासमोर ठेवलं. ग्रेट. सुपर. थँक यू सो मच फॉर शेअरिंग जयदीप सर. रिअली अप्रिशिएट. येस, गरजेचं नाहीये की लोकांना फक्त आपल्याला पैशाच्याच माध्यमाने मदत करता येते, राईट. आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी देऊन सुद्धा आपण मदत करू शकतो. एक छोटीशी स्माइल, जो व्यक्ती कधी जिंदगीत हसला नाही त्याला जर हसू सुद्धा शकलो आपण, तर ही सुद्धा एक खूप मोठं काहीतरी आपल्याला लोकांना देण्यासारखं झालंय, राईट. सो गरजेचं नाहीये की लोकांना आपण फक्त पैशाच्याच माध्यमाने मदत करू शकतो. मदत हे कोणत्याही पद्धतीने केल्या जाऊ शकते, राईट. आज तुमचा अनुभव तुम्ही लोकांपर्यंत शेअर केला. आज तो अनुभव युट्यूबवर, फेसबुकवर, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हजारो लोक बघतील. त्यातल्या एक लोकाला जरी फायदा झाला किंवा एखाद्या व्यक्तीला सुद्धा कळालं की जयदीप सरांनी काय सांगितलं, सो म्हणजे खूप मोठा बेनिफिट दुसऱ्याला होऊ शकतं बिकॉज ऑफ आपण आपल्यामुळं त्यांच्या लाईफमध्ये बदल घडून येऊ शकतो, राईट. सो इट इज अ गिव्ह अँड टेक रिलेशन. आपण जर लोकांना देऊ तर आपल्याला सुद्धा ऑटोमॅटिक येत राहील, राईट. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. रिअली अप्रिशिएट. नेक्स्ट. येस, उमेश सर, स्वतःला तुम्ही अनम्यूट करू शकता. नमस्कार सर, मी उमेश वैद्य, समुद्रपूर, जिल्हा वर्धा इथून बोलतो. सर, आपल्या कम्युनिटीला मी 23 सप्टेंबर 2023 ला जॉईन झालो. तेव्हापासून सर कम्युनिटी जॉईन केल्यापासून जीवनामध्ये खूप बदल झाले. म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक पॉझिटिव्ह थिंक झाला. म्हणजे मी नेहमी हर गोष्टीकडे एक निगेटिव्ह गोष्टींनी बघत होतो. जसं कोणतं कर्ज आहे माझ्याकडे, तर हे कर्ज जेव्हा नील करायचं किंवा हे करायचं तेव्हा मला खूप टेन्शन येत होतं की उद्या कोणाला पैसे द्यायचे तर कशी येईल. त्याच गोष्टीचा मी खूप विचार करत होतो. पण जेव्हापासून सर आपली कम्युनिटी जॉईन केली तेव्हापासून मला कोणत्याच गोष्टीचं मी असं टेन्शन घेत नाही. म्हणजे उद्याची गोष्ट उद्या ऑटोमॅटिक होऊन जाणार आणि युनिव्हर्स ह्या सगळ्या गोष्टी सर ऑटोमॅटिक करत आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टी जर मला पैशाची किंवा कोणती उद्याचं काही काम असलं किंवा असं असलं तर सर एकदम इझिली होऊन जातात. ह्या कम्युनिटीला जॉईन केल्यापासून खूपच फार गोष्टी म्हणजे पॉझिटिव्ह घडत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज हर गोष्टीला सर माझ्या समोर कोणतीही गोष्ट आली तर मी युनिव्हर्सला थँक्यू म्हणतो. जसं जेवणाचं ताट आलं तर मी युनिव्हर्सला खूप धन्यवाद देतो की आज मला जेवणाची संधी मिळाली. कोणतीही चांगली गोष्ट माझ्या समोर आली, जसं मी झोपून उठलो तर युनिव्हर्स आज मला चांगली झोप दिली. ह्या सगळ्या गोष्टीला सर मी दिवसातून जेवढ्यात जास्तीत जास्त युनिव्हर्सला धन्यवाद देता येईल तेवढं देतो. ही माझी अचिव्हमेंट होती सर. थँक्यू सो मच. इट ऑसम. रिअली अप्रिशिएट. खरोखर खूप छान तुम्ही सांगितलंय, कारण की जीवनामध्ये आपल्याकडे आज ज्याही गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी रिअली आपण ग्रेटफुल सतत राहणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यांना जर आपण सतत धन्यवाद म्हणत राहू तर आपल्याकडे ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या इझिली आपल्याला मिळतील. आता त्यांनी सिंपल सांगितलंय की बाबा माझ्याकडे जेवणाचं ताट जरी आलं तरी त्याला मी त्यांनी थँक्यू म्हणतो, राईट. थँक्यू म्हणणं यासाठी गरजेचं आहे की असे सुद्धा काही लोक आहेत ज्यांच्या समोर जेवणाचं ताट सुद्धा येत नाही.
हाऊ मेनी ऑफ युअर अग्री विथ मी, राईट? आज पूर्ण दिवसभर गेल्यानंतर सुद्धा असे कितीतरी लोक राहतील की जे आजही उपाशी झोपतात, राईट? मग आज त्या गोष्टी इझिली आपल्यासाठी अवेलेबल आहेत. तर आपला प्रॉब्लेम हा आहे की आपल्याकडे ज्याही गोष्टी इझिली अवेलेबल असतात त्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते. काय म्हटलं मी? पुन्हा रिपीट करतोय. ज्याही गोष्टी आपल्याकडे इझिली अवेलेबल असतात त्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते. त्या गोष्टींसाठी आपल्याला मेहनत करावी लागते, त्या गोष्टींची आपण किंमत करतो. ज्या गोष्टींसाठी आपल्याला खूप जास्त पैसा खर्च करावा लागतो त्या गोष्टींची आपण किंमत करतो. फ्री मध्ये मिळालेल्या गोष्टींची ही माणसाला किंमत नाहीये. आज हवा, पाणी, शरीर अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आपल्याला फ्रीमध्ये मिळालेल्या आहेत. पण माणसाला हवेचं महत्व माहिती आहे का काय? एक 10 मिनिटं स्वतःचं नाक बंद करा, तुम्हाला हवेचं महत्व कळेल की काय आहे. अग्नीचं महत्व माहिती आहे का तुम्हाला काय आहे? त्या गॅसवर किंवा त्या शेगडीवर पुढचे 10 दिवस अन्न जर शिजलं नाही तर तुम्हाला महत्व कळेल की त्या अग्नीचं महत्व काय आहे, राईट? पाण्याचं महत्व माहिती आहे का तुम्हाला काय आहे? जर तुम्हाला पुढचे 1 दिवस 2 दिवस पाणी मिळालं नाही तर तुम्हाला कळेल की पाण्याचं महत्व काय आहे. ह्या फ्रीमध्ये मिळालेल्या गोष्टी आहे. हवा, पाणी, अग्नी ह्या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये मिळालेल्या आहे. बट कधीतरी तुम्ही याला धन्यवाद म्हटलंय का? म्हटलंय तुम्ही हवेला कधी धन्यवाद म्हटलंय, पाण्याला कधी धन्यवाद म्हटलंय, कधी तुम्ही अग्नीला धन्यवाद म्हटलंय? नाही का? कारण की या गोष्टी फ्रीमध्ये मिळालेल्या आहेत. सो आय रिअली अप्रिशिएट उमेश सर. खूप छान पद्धतीने तुमच्या दिवसामध्ये तुम्ही जे काही ग्रॅटिट्यूड मेसेज देता त्यासाठी आय रिअली अप्रिशिएट. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग युअर अचिव्हमेंट. धन्यवाद सर. येस एव्हरीवन, प्लीज टाईप MPTY, मोर पॉवर टू यू इन द चॅट बॉक्स. सो ज्याही गोष्टी आपल्याकडे आहेत त्याला ग्रॅटिट्यूड, धन्यवाद मेसेज देत राहणं गरजेचं आहे. यस, निलेश बाले सर, स्वतःला तुम्ही अनम्यूट करू शकता अँड यू कॅन शेअर युअर अचिव्हमेंट. गुड मॉर्निंग ऑल. माझं येस, नाव व्हेरी निलेश बाळे आहे. मी पुणे इथे राहतो. 1 जानेवारी पासून मी कम्युनिटीला जॉईन झालेला आहे. आणि माझा कालची अचिव्हमेंट अशी आहे की मी 2 रविवारचा जो सेमिनार होता सरांचा, त्या सेमिनार्स मध्ये मी ऐकलं होतं की आपला बिझनेस जो आहे हा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती घेऊन जावा. तर मी काल माझा बिझनेसला गुगलच्या प्लॅटफॉर्मवरती अपलोड केलेला आहे. आणि तसंच मी माझं युट्यूब चॅनल पण चालू केलेलं आहे. आणि मी माझ्या बिझनेसला काल माझी अशी होती की माझा ट्रान्सपोर्टचा पण अदर एक बिझनेस आहे. त्या ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये माझी एक गाडी जी आहे ते फिक्स झालेली आहे कंपनीला. जे काही आता म्हणजे ट्रिपवरती चालत होती ते माझी गाडी फिक्स झालेली आहे. माझं एका गाडीचं इन्कम हे फिक्स झालेलं आहे. थँक्यू. ग्रेट, सुपर, ग्रेट अचिव्हमेंट, रिअली अप्रिशिएट. सो अदर इन्कम सोर्सेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, तुमचं इन्कम वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काम करताय, त्यासाठी रिअली रिअली अप्रिशिएट. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग युअर अचिव्हमेंट. लास्ट अचिव्हमेंट आपण घेतोय. येस, हितेंद्र कुमार सर, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन मॉर्निंग शेअर. सर. व्हेरी गुड मी मॉर्निंग. जितेंद्र कुमार गडचिरोलीवरून बोलतो सर. सर माझी कालची अचिव्हमेंट अशी आहे की एक आसन्या फाउंडेशन म्हणून आहे. तर ते फाउंडेशन जे अनाथ मुले आहेत किंवा जे गरीब मुलं आहेत, ज्यांना म्हणजे ट्युशन म्हणा किंवा कोणते कोचिंग, MPSC स्पर्धा परीक्षा, तसेच कोणते जे काही प्रिपरेशन करायचे आहेत, वेगवेगळे जे काही स्पर्धा परीक्षा आहेत, MPSC UPSC, अशा मुलांना ही एक मदत करतं सर, क्लासेस जॉईन करायला. किंवा कुणाला मेस लावता येत नाही, काही स्टुडंट्स आहेत जे शिकत आहेत, MBBS चे स्टुडंट म्हणा, कोणते म्हणजे इंजिनिअरिंग आणि MBBS चे स्टुडंट म्हणून हे जे फाउंडेशन आहे हे सर सॅलराईड जे वर्कर्स आहेत, तर ते यांना मदत करतात सर. सॅलराईड आहे, जे नोकरीवर आहे. तर कालची माझी अशी अचिव्हमेंट आहे सर की एक MBBS ची मुलगी आहे, जिला म्हणजे तिचे आई वडील खूप म्हणजे गरीब आहेत आणि मजुरी करतात. तर तिला ट्युशन जे हे फीस आहे आपली, रजिस्ट्रेशन फीस आणि मेसचे पैसे द्यायला तिला एक फायनान्शियल असिस्टंट म्हणून तिला रिक्वेस्ट केली होती. तर मी 1,000 रुपयाचे मी चॅरिटी म्हणून डोनेशन केलं होतं, पे बॅक टू सोसायटी म्हणून.
ग्रेट हीच ग्रेट माझी अचीवमेंट कालची अचिव्हमेंट.